एक महत्त्वाची बातमी अंबरनाथमधून. अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये असलेल्या S3 पार्क हॉटेलमध्ये तरुणीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात अंबरनाथमधील भाजपचा उमेदवार असलेल्या आरोपी भगवान लोटेवर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलिसांनी तब्बल 10 दिवसानंतर आरोपी भगवान लोटेच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपीने तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मयत तरुणी ही भगवान लोटे याच्या ऑफिसमध्ये कामाला होती. त्याचा अंबरनाथमध्ये मनी लॉन्ड्रिंगचा व्यवसाय आहे. यामध्ये तिचा वापर केला जात होता. त्यामुळे तिला काम सोडायचं होतं. मात्र लोटे तिला धमकावून काम सोडू देत नव्हता. यातूनच तिने दबावाखाली येऊन आत्महत्या केली असा आरोप तरुणीच्या आईनं केलाय. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र आता 10 दिवसांनी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आता पोलीस आरोपी भगवान लोटे याचा शोध घेत आहेत. दिनांक 10/4/2026 रोजी S3 पार्क या ठिकाणी मयत मुलगी सिमरन उमेश पाटील याने आत्महत्या केल्यावरून अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी ADR दाखल झालेला होता. आज रोजी त्याचा ADRचा तपास चालू असताना आज रोजी त्या मयत मुलीची आई सौ रजनी उमेश पाटील राणा जोशी यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून इसमनामे भगवान सुभाष लोटे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? सिमरन उमेश पाटील ही भगवान सुभाष लोटे यांची एम्प्लॉई होती. ती त्यांच्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती आणि ती काम सोडण्यासाठी तयार असताना किंवा त्याला काम सोडण्याची इच्छा होती त्यावेळेस भगवान लोटे यांनी त्यांच्यावर दबाव आणलेला होता. त्यांना धमकी देत होते काम सोडू नये म्हणून. आणि त्यांचा मनी लॉन्ड्रिंगचा देखील एक व्यवसाय होता. त्यांच्या बेकायदेशीर मनी लॉन्ड्रिंगची बऱ्यापैकी त्यांना माहिती होती. त्यामुळे त्याच्यावर दबाव येत होता आणि तिला तो मानसिक त्रास होत होता. आणि भगवान लोटे यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेलं होतं. या कारणावरून तिने ते आत्महत्या केली असं निष्पन्न झालेलं आहे.